नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहे बीप टोमॅटो. तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. मी पहिल्यांदाच बघितलं आहे. तुम्ही देखील व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच कदाचित बघत असाल. हे आहे बीप टोमॅटो. तर बीप टोमॅटोची या व्हरायटीची तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. जसा वेल वाढतो तशा प्रकारे याचं झाड वाढतं मित्रांनो. खालच्या शाखा ज्या आहेत, फुटवे जे आहेत ते कट केले जातात आणि सिंगल वेल जसा वाढतो त्या प्रकारे याला वाढवलं जातं शेतकरी मित्रांनो. आणि या फळांचा जर विचार केला तर फळं जी आहेत ती अगदी घसाने लागतात. एका एका घसामध्ये 10-10, 12-12 फळं असू शकतात. खूप छान अशी व्हरायटी आहे. फळांचा जर आणखीन विचार केला तर सुरुवातीला फळं जी आहेत ती टणक असतात. पण ज्यावेळेला ती परिपक्व होतात त्यावेळेला त्याचा कलर जो आहे तो पिवळा किंवा डीप रेड म्हणजे अगदी लालपर्यंत असा कलर होऊन जातो. त्याच्यानंतर त्याची चवीचा जर विचार केला तर चव जी आहे ती आंबट गोड अशी त्याची चव असते. सुरुवातीला टेस्टलेस असतं, कच्चं असतं त्यावेळेला. पण ज्यावेळेला तो परिपक्व होतं त्यावेळेला आंबट गोड असं त्याची चव होते आणि फळं पूर्णपणे अशी भरगच्च म्हणजे आपलं सफरचंद जसं असतं त्या प्रकारे पूर्णपणे भरीव अशी फळं असतात. फळाचा आकार जो आहे तो साधारणतः अर्धा किलोपर्यंत आरामात जाऊ शकतो मित्रांनो. तर त्याच्यानंतर फ्लावरिंग जे आहे ते कंटिन्यू याला फ्लावरिंग चालू राहतं. वर्षभर याला फ्लॉवरिंग येतच राहतं. झाडाचा विचार केला तर झाड जे आहे ते साधारणतः 10 ते 12 फुटापर्यंत आरामात वाढू शकतं मित्रांनो. पानं जी आहेत तर ती सेम आपल्या टोमॅटो सारखीच असतात. वेल जो आहे झाड जे आहे ते सेम आपल्या टोमॅटो सारखंच असतं. फक्त त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते, मोठी होते, उंची जास्त होते. फुलं फुलं जी आहेत ती सेम आपल्या टोमॅटो सारखीच आहेत. खूप छान अशी व्हरायटी आहे. तर आपण याला खूप छान प्रकारे ग्रो करू शकतो. वर्षभर याला फळ लागतं. चांगल्या प्रकारे जर मांडव घातला तर आपण देखील याची शेती आरामात करू शकतो शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघत असाल कशा प्रकारे याला मल्चिंग पेपरवरती साधारणतः 1.5 ते 2 फुटाच्या अंतराने याची लागण केलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे येणार आहेत आपले त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. जर काही शंका असेल तर नक्की कॉमेंट्स करा मित्रांनो. थँक्यू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहे बीप टोमॅटो. तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. मी पहिल्यांदाच बघितलं आहे. तुम्ही देखील व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच कदाचित बघत असाल. हे आहे बीप टोमॅटो. तर बीप टोमॅटोची या व्हरायटीची तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. जसा वेल वाढतो तशा प्रकारे याचं झाड वाढतं मित्रांनो. खालच्या शाखा ज्या आहेत, फुटवे जे आहेत ते कट केले जातात आणि सिंगल वेल जसा वाढतो त्या प्रकारे याला वाढवलं जातं शेतकरी मित्रांनो. आणि या फळांचा जर विचार केला तर फळं जी आहेत ती अगदी घसाने लागतात. एका एका घसामध्ये 10-10, 12-12 फळं असू शकतात. खूप छान अशी व्हरायटी आहे. फळांचा जर आणखीन विचार केला तर सुरुवातीला फळं जी आहेत ती टणक असतात. पण ज्यावेळेला ती परिपक्व होतात